देण्याची सवय नावाची कथा. गावाच्या बाजूने वाहणारी नदी तशी लहानच होती, परंतु तिचे वैशिष्ट्य असे की तिला 12ही महिने पाणी असे. अगदी मे महिन्यातही झुळझुळ वाहणारा तिचा बारीकसा प्रवाह रात्रीच्या चांदण्यात विलोभनीय दिसे. नदीच्या काठी एक छोटीशी टेकडी होती आणि टेकडी पलीकडे एक छोटेसे गाव वसले होते. त्या गावच्या माणसांचा प्रमुख व्यवसाय शेतीचा होता. प्रत्येक कुटुंबाला थोडीफार शेती होती. स्वतःची शेती आणि आवश्यक वाटले तर मोलमजुरी करून सारे गाव सुखासमाधानाने राहत होते. गावात दुधाचा धंदाही चांगला होता, त्यामुळे रोजी घरात पैसा येणारी कुटुंबेही पुष्कळ होती. गावातील विहिरींना पाणीही भरपूर असायचे, त्यामुळे मोठे शेतकरी, बागायतदार यांचाही श्रीमंत वर्ग गावात होता. 12ही महिने पाणी असल्याने गाव नेहमी हिरवेगार असे. याचा परिणाम म्हणून असेल जो तो आपल्याच कामात नि कुटुंबात गुरफटलेला राही. गावाला गाव म्हणून काही रूप नव्हते. आपण बरे, आपले घर कुटुंब बरे, असा आत्मकेंद्रित स्वभाव साऱ्या गावाचाच बनला होता. नदीकाठची टेकडी तशी उजाडच झाली होती. पावसापाण्याचे दिवसात टेकडीवर उगवणारी झाडे झुडपे आणि जुनी पुराणी झाडे जळण्यासाठी वापरली जात. वर्षानुवर्षे असे चालू होते, त्यामुळे टेकडी उघडी बोडकी झाली. हिरव्या गावाशेजारी अशी उजाड टेकडी जरा विसंगतच दिसायची. गावाच्या लोकांच्या ते कधी ध्यानीमनीही आले नाही. एक दिवस एक साधू पुरुष फिरत फिरत त्या गावी येऊन पोहोचला. हिरवेगार गाव पाहून त्याला फार बरे वाटले. गावातून नदीच्या रस्त्याने तो पुढे गेला, पण गावातल्या कोणी त्याला विचारले नाही. उत्सुकता दिसली, पण आपलेपणा किंवा आतिथ्य काही अनुभवाला आले नाही. गाव सोडून तो पुढे आला. तो नदीचा प्रवाह आणि काठी असलेली उजाड टेकडी त्याला दिसली. त्याच्या मनात आले, या उजाड टेकडीसारखी गावच्या लोकांची मनेही आहेत. नदीचा प्रवाह पाहून त्याला फार बरे वाटले. ही उजाड टेकडी जर वृक्षवल्लींनी आपण फुलवली तर लोकांची मनेही फुलतील, या विचाराने त्याच्या मनाला फार बरे वाटले. मनात आलेल्या या सद्विचाराने तो टेकडी सोडून वर गेला. मोकळ्या वाहणाऱ्या वाऱ्याने त्याचे श्रम नाहीसे झाले. मनात एक निश्चय करून तो तेथेच राहिला. दिवसभर तो त्याच्या कामात गुंतला होता. दुसरा दिवस उजडला. गावचे लोक उठले तो त्यांना टेकडीवर एक छोटीशी झोपडी दिसली. सर्वांना कुतूहल वाटले, पण जो तो आपल्या कामात रंगून गेला. काहींचे कुतूहल जरा जास्तच ताणले गेले आणि उत्सुकतेने ते टेकडी चढून वर गेले. कालच्या गावातून या बाजूला आलेला तो साधू त्यांना दिसला. झोपडी अगदी साधी होती. समोरचे अंगण साफ केले होते, त्यावर छान पाणी शिंपडले होते व एक छोटासा कांबळा अंथरलेला होता. ओल्या मातीचा एक आगळाच सुगंध तेथे दरवळत होता. स्वच्छता, नीटनेटकेपणा व हा मातीचा गंध, मोकळा आणि स्वच्छंद वारा, यामुळे एक आगळी प्रसन्नता तेथे पसरली होती. पलीकडे साधू जागा साफ करण्याच्या कामात गुंतला होता. मन लावून काम करीत होता. माणसे जवळ आली तशी त्याने तिकडे वळून पाहिले. तो उभा राहिला. आत्मीयतेने प्रसन्नपणे त्याने म्हटले, या. अशी आत्मीयतेची हाक त्या गावकऱ्यांना नवलाईची पण फार आनंद देणारी वाटली. ते सारे तेथे बसले. साधूने सर्वांची चौकशी केली, गावाची माहिती घेतली. थोड्या वेळानंतर लोक परतले. हळूच टेकडीवर येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. साधू सर्वांशी मोठ्या प्रेमाने वागे. त्याचे बोलणे साधे पण मनात जाऊन बसायचे. आपण सर्वजण एक आहोत. आपल्या सर्वांचा देव एक आहे. देव सर्वत्र भरून राहिला असून केवळ माणसांतच नाही तर साऱ्या विश्वात तोच प्रतिबिंबित झाला आहे.
ही काळी सावली ही काळी सावळी जमीन आपल्या सर्वांची आई, तीच आपल्याला धनधान्य देते, आपल्यासाठी पाण्याचे प्रवाह धारण करते, आपल्या पोटात पाणी साठवून ठेवते. एका भूमीची, या धरतीची आपण सारी मुले आहोत. ही काळी सावळी जमीन सर्वांची आई असल्याने आपण सर्व एकमेकांचे भाऊ आहोत. भावाभावांनी प्रेमाने वागावे, एक दुसऱ्याचे सुख दुःख समजावून घ्यावे, दुसऱ्याचे दुःख हलके करावे, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानावा. आपला संसार करीत असतानाच लोकसंग्रह करावा. एक ना दोन आलेल्यांशी साधू बोलत असे. आत्मीयतेने भरलेले त्याचे शब्द लोकांना विचार कराव्यास लावत. त्याच विचारात जो तो घरी जाई. हळूहळू मुले येऊ लागली. साधूने त्यांना श्लोक शिकवले. रामायण महाभारताच्या कथा सांगू लागला. शिवाजीचे चरित्र मोठ्या वीरश्रीने तो सांगे. शिवाजी महाराजांचे चरित्र मोठ्या वीरश्रीने तो सांगे. मुलांची संख्या वाढू लागली. लोक नसत त्यावेळी साधू आजूबाजूला झाडे लावण्यासाठी खड्डे खणीत असे. त्यातही छान आखणी होती. मध्यभागी मोठा चौकोन सोडला होता. वर येणाऱ्या रस्त्याला दुतर्फा खड्डे दिसू लागले. मग लोकही मदतीला येऊ लागले. साधू कोणाकडून काही घेत नसे. कोणी म्हटले तर टेकडीवर काम करायला या सांगत असे. त्याचा परिणामही दिसू लागला. आता टेकडी व तेथील कामे सर्व गावाची झाली. गावाचे गाव म्हणून एक मन तयार होऊ लागले. एकाच कामात सर्व गुंतल्यामुळे सर्वांमध्ये नकळत कुटुंब भावना, आपलेपणा निर्माण होऊ लागला. साधू कोणाकडे जात नसे. फक्त 5 घरी भिक्षा मागत असे. भिक्षाही कोरडी, तीही अगदी थोडी. त्यामुळे सर्वांना साधूसाठी काही करावे असे वाटू लागले. तसे ते बोलून दाखवीत. साधू म्हणायचा, अरे हे सारे गाव माझे. तुम्ही गावासाठी जे कराल ते माझ्यासाठीच. या बोलण्याचा एक आगळाच परिणाम दिसू लागला. आपण गावासाठी काही करावे ही भावना जागी झाली. पावसाळा आला. काही प्रमुख एकत्र बसले. टेकडीवर कोणती फळझाडे फुलझाडे लावायची याची योजना झाली. तालुक्याचे स्थानाहून पाहिजे ती हजारो रोपे आली. सारी टेकडी आता रोपे लागल्याने निराळे स्वरूप धारण करू लागली. मग छोटे देऊळ बांधण्याची कल्पना निघाली आणि वर्षभरात मधल्या चौकोनात टुमदार देऊळ बांधून झाले. 3-4 वर्षात सारी टेकडी हिरवीगार झाली. सर्वांच्या निवाऱ्याचे, आनंदाचे, चैतन्याचे स्थान झाली. साऱ्या गावाला त्याबद्दल आत्मीयताने अभिमान वाटू लागला. असे असले तरी गावातील एक बागाईतदार मात्र या सर्व गोष्टींपासून दूर राहिला. त्याचा संसार मोठा, दारी मोटारी आणि गाड्या. पण तो कोणाला काही देत नसे. मी माझ्या हिमतीवर सारे कमावले आहे. मी कोणाचे काही लागत नाही. मलाही कोणाची जरूर नाही, अशीच त्याची भावना होती. साधू हे जाणून होता. गावात जरी तो भिक्षेला येई तरी या बागाईतदाराकडे जाण्याचा त्याला कधी प्रसंगच आला नाही. एक दिवस योगायोगाने साधू गावात आला असताना समोरूनच ते गृहस्थ आले. साधूने त्यांचे पुढे आपली झोळी पसरली. त्यांनी साधूकडे पाहत म्हटले, तुमच्या झोळीत टाकण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. साधू मंदपणे हसला आणि म्हणाला, काहीही चालेल. 5-10 पैसे असले तरी पुरेत. यावर अहो, 1 नया पैसा पण नाही, असे खोटेच बोलून ते पुढे चालू लागले. साधूने त्यांना थांबण्यास सांगितले. तो त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, ठीक आहे, तुमच्याजवळ काही नाही ना, मग जमिनीवरची मुठभर माती घ्या आणि माझ्या झोळीत टाका. ते बागाईतदार विस्मयाने पाहतच राहिले. खरेच सांगतो, रागाने नाही, टाका तर खरी. कटकट नको म्हणून त्या गृहस्थांनी खरोखरच मुठभर माती
साधूच्या झोळीत टाकली. दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. पुढे हाच क्रम 4-5 दिवस चालू होता. गावातल्या अनेकांनी ते पाहिले होते. त्यावर गावात चर्चाही सुरू झाली. मग एका सायंकाळी सर्व गावकरी साधूजवळ आले. त्यांनी या घटनेबद्दल त्याला विचारले. सारा गाव समोर बसला होता. धीमेपणाने साधूने बोलण्यास सुरुवात केली. काही वर्षापूर्वी आपणही सर्व असेच होतो. आपल्यापुरते पाहत होतो. दुसऱ्यासाठी काही करावे, द्यावे अशी सवय नव्हती. पण आपण विचार करू लागलो. गावासाठी काही द्यावे असे आपणाला वाटू लागले. प्रथम आपण वेळ दिला, थोडे श्रम केले. हळूहळू आपल्याला आपल्या मनाला देण्याची सवय लागली. गावाला काही देण्याच्या सवयीमुळेच, या गुणामुळेच ही उजाड झालेली उघडी बोडकी टेकडी मात्र आज नयनरम्य हिरवीगार झाली आहे. आपल्या मनातील सद्भावनेचा एकत्रित परमेश्वर या देवळात बसला आहे. देवाचे समाजाचे तसेच असते. ज्या समाजातील लोकांना समाजाकडून केवळ घेण्याचीच सवय असते, तो समाज दरिद्री बनतो, भिकारी बनतो. या देशातले लोक देशासाठी काही करत नाहीत, देशाला काही देत नाहीत. त्यांचा देशही दरिद्री बनतो, उजाड बनतो. ही देण्याची, समाजाला देशाला देण्याची सवय हीच देशाला वैभवसंपन्न बनवते. हा विचार आपण मनात पक्का ठेवला पाहिजे. समाजाला, देशाला सवय असली तर लोक पैसा, धन, कर्तृत्व, गुणवत्ता, कौशल्य सारे देशाला देतात. देश मोठा होतो. थोडा वेळ थांबून साधू म्हणाला, आपल्या गावातील ज्यांना मी माती टाकण्यास सांगितले ते याच भावनेने आज जवळ असलेली माती टाकू देत. माती टाकता टाकता त्यांच्या हाताला आणि त्यामुळे मनालाही देण्याची सवय लागेल. गावाला, समाजाला देण्याची ही सवय आणि वृत्ती निर्माण झाली की त्यांचेही कर्तृत्व जागे होईल. माती देता देता ते धनही देतील. तेवढ्यात ते गृहस्थ तेथे आले. त्यांनी साधू महाराजांना नमस्कार केला. साऱ्या गावकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, मित्र हो, साधू महाराज म्हणतात ते अगदी खरे आहे. मी यापूर्वी कोणाला कधी काही दिलेच नाही. माझ्या मनातही तसा विचार आला नाही. पण माती टाकून घरी गेलो की त्यावरच माझ्या मनात विचार चालत. माती टाकता टाकता समाजाला आपण जे जे आपल्याजवळ आहे ते ते दिले पाहिजे हे मला पटले. आजपासून मी तुमच्याबरोबर गावाच्या व देशाच्या उन्नतीसाठी झटेन. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कथा समाप्त.